हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणामध्ये खाण्यासाठी मुळ्याच्या शेंगाची सुकी भाजी. एकदम सोपी बनवायला, अगदी 5 मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होईल. इतकी सोपी आहे बनवायला, जास्त वेळ लागणार नाही आणि कमी साहित्यामध्ये तयार होते. तर चला बघूया ही भाजी कशी बनवायची. ही भाजी बनवण्यासाठी इथं मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम होऊ देऊया. तेल गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी करायची. फोडणी थोडी तडतडली गेली की त्यामध्ये 2 कांदे बारीक चिरून घेतलेले घालून घ्यायचे. हे कांदे आता चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि या कांद्यामध्येच आता काही कढीपत्त्याची पानं घालते आणि हा कांदा आता या तेलावर चांगला असा परतून घेऊया. पांढरा मुळा किंवा या मुळ्याच्या शेंगा जास्त उग्र वास येतो किंवा चव कडक असते, उग्र असते, म्हणून जास्त कोणी खायला बघत नाहीत. पण अशा प्रकारे एक वेळ ही भाजी बनवून बघा, खूप टेस्टी लागते. अगदी भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा गरमागरम भाकरीबरोबर नक्की खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता हा कांदा चांगला परतला गेलेला आहे. यामध्ये आपण निवडून घेतलेल्या म्हणजेच तुकडे करून घेतलेल्या मुळ्याच्या शेंगा घालायच्या. या शेंगा अगदी गवारीची जशी शेंग असते किंवा बीन्स जसं असतं ना तशीच असते. त्याचा मागचा पुढचा देठ आणि जे त्याचं मागचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि छोटे या प्रकारे तुकडे करून घ्यायचे. तर आता ही शेवग्याची शेंग देखील या कांद्याबरोबर 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायची. ती थोडीशी भाजली गेली पाहिजे, थोडीशी सॉफ्ट झाली पाहिजे. अशी ही मुळ्याची शेंग यामध्ये भाजून घ्यायची आहे आपल्याला. आता 5 ते 6 मिनिटानंतर बघा चांगली मऊ झालेली आहे. त्यानंतर 2 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण लावून गॅसची फ्लेम कमी करून मी सोडून दिलं. आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये एक छोटा आल्याचा तुकडा, छोटी अर्धा वाटी ओलं किंवा सुकं खोबरं घेऊ शकता. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, अर्धा चमचा जिरे घ्यायचे. त्यानंतर 3 ते 4 सुकलेल्या लाल मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत. जर जास्त तिखट असतील तर 2च वापरा, जर कमी तिखट असतील तर 3 ते 4 घेऊ शकता. या मिरच्यांचे थोडेसे तुकडे करून टाकते म्हणजे लवकर बारीक होईल. आता यामध्ये चांगला रंग येण्यासाठी एक लहान चमचा मी इथं बेडगी मिरची पावडर वापरते. या भाजीला रंग चांगला येईल यासाठी. तिखटासाठी मिरच्या तर आहेतच. आता हे पाणी न घालता ओबडधोबड असं आपण वाटून घेऊया. आता बघा या आपल्या मुळ्याच्या शेंगा देखील चांगल्या वाफल्या गेलेल्या आहेत. गॅसची फ्लेम कमी करून असंच आपण एक 5 मिनिटासाठी सोडून दिलेलं होतं. आता या शेंगांना आणखी एक वेळ थोडंसं परतून घेऊया. आता यामध्ये घालते मी चवीपुरतं मीठ. अजिबात आपण मसाल्यांमध्ये देखील मीठ वापरलं नाही आणि या शेंगामध्ये देखील वापरलं नाही, तर चवीपुरतं मीठ घालते. त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला होता, सगळा मसाला यामध्ये मी घातला. यामध्ये दुसरे कोणतेही पावडर मसाले वगैरे अजिबात घालायचे नाहीत. जे आपण वाटून घेतलेलं आहे तितकंच मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. हे मसाले आणि या शेंगा चांगल्या एकजीव झाल्या पाहिजेत. मसाले सर्व शेंगांना व्यवस्थित लागले गेले पाहिजेत. तर बघा आता पूर्ण एक 3 ते 4 मिनिटासाठी हे मसाले या शेंगांमध्ये असेच मी परतून घेतले. आता सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या चॅनलचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर या रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका. तर आता बघा ही भाजी चांगली परतून झालेली आहे. याच्यावरती आता फक्त 3 ते 4 चमचे किंवा एक अर्धा वाटी पाणी शिंपडायचं आहे आणि आता या शेंगांना पुन्हा एकदा शेवटी एक वाफ द्यायची आहे. गॅसची फ्लेम आता पूर्ण कमी करायची आणि 5 मिनिटासाठी ही भाजी अशीच सोडून द्यायची. तर 5 मिनिटानंतर बघा पूर्ण पाणी सुकलेलं आहे. भाजी आपली मस्त फुललेली आहे. मस्त टेस्टी आपली ही भाजी तयार झाली. मस्त सुगंधी ही भाजी तयार झाली. तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली ते. थँक्यू.